चीफ मिनिस्टरच्या अकाउंटमध्ये आम्ही जमा केला. मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण आरोप करणारे परमबीर सिंग, ज्यांच्यावर आरोप झाले ते अनिल देशमुख, जर यांच्या बोलण्यामध्ये जे आता ते दावे करतात टीव्हीवर येऊन सत्यता असती तर त्यांनी आयोगासमोर यायचं होतं, पण ते आले नाही, त्यांना आणावं लागलं. शपथपत्र जे दिलं होतं त्या शपथपत्राच्या अनुरूप जर साक्षी पुरावा सचिनजी वाजे यांनी दिला असता तर बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा झाला असता. त्यांनी त्यांच्या शपथपत्रात 2 राजकीय व्यक्तिमत्वाचे नाव घेतले होते, आर्थिक व्यवहारही उल्लेख केला होता. ते एक जनरल पब्लिकला ओपिनियनमध्ये ओपन आहे, त्यामुळे ओपन आहे. अजितजी पवार त्या काळातले उपमुख्यमंत्री आणि माननीय श्री शरदचंद्रजी पवार. तर मी वाजेजींना सांगितलं की हे माझ्या रेकॉर्डवर मी घेणार नाही, ॲफिडेव्हिटमध्ये जरी तुम्ही म्हटलेलं आहे तरी मी एव्हिडन्सवर घेणार नाही, त्यांना समन्सही काढणार नाही. इतपत झालं होतं. म्हणजे ते इम्प्लिकेट करण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणू शकता तुम्ही. फक्त यांनाच केला प्रयत्न नाही, त्यांनी त्यावेळेचे विरोधी पक्षनेता फडणवीस साहेब जे अगोदरचे मुख्यमंत्री होते त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. कोणी? या दोघांनी, सचिन वाजे आणि देशमुख साहेबांनी. पण तेही मी रेकॉर्डवर घेतलं नाही. आणि कोणत्या प्रकरणामध्ये काय ते सांगता येणार नाही, पण ते एव्हिडन्समध्ये घेत होते. म्हटलं नाही, मी घेणार नाही. म्हणजे हेतू आता की मोठी नावं घ्यायची त्यांनाही नाही. याच्यामुळे काय होतं, प्रसिद्धी मिळते ना. मोठी नावं घेतली की प्रसिद्धी मिळते आणि वर्तमानपत्रांना, चॅनल्सना खाद्य मिळतं चर्चा चर्वण करण्यासाठी. ते मला होऊ द्यायचं नव्हतं. अच्छा. हां. आणि त्या ज्या उद्देशानं स्थापना झाली होती आयोगाची तो उद्देश वेगळा होता. आणि तुम्ही इतर राजकीय व्यक्तींना ज्यांचा रोल असेल नसेल जे काही आहे त्यांना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी हव्यास करायचा ते मला मान्य नव्हतं. त्यामुळे मी नाही म्हटलं. सचिन वाजेंचा ॲफिडेव्हिटचा उल्लेख आहे. सचिन वाजेंनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले, आरोप केले जे आमच्यापर्यंत आहे. त्यामध्ये त्यांनी 2 कोटी रुपये अनिल देशमुखांनी मागितले.